जिल्हा परिषद टाकळी हाजी आणि कवठे यमाई या गटामधील टाकळी हाजी या गणामध्ये आहोत आणि आपण जांबूद या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी महिला उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या सुनीता बाळकृष्ण कड आहेत। भारतीय जनता पार्टीने खूप मोठी मुसंडी मारलेली आणि त्या पक्षाकडून तुम्हाला उमेदवारी मिळणं हा नक्कीच तुम्हाला काही जमेची बाजू वाटते का? राष्ट्रवादी याच्यामध्ये होतो त्याचा प्रचारही आम्ही भरपूर केला, तर आम्हाला ऐनवेळी सांगण्यात आलं की तुमची तिकीट कट केले। तर त्यानंतर आम्ही जो प्रचार केला होता घराघरापर्यंत पोहोचलो होतो। कोणत्या याचा प्रचार केला सुरुवातीला तुम्ही? आम्ही प्रथमतः राष्ट्रवादीचाच प्रचार केला होता, पण नंतर अचानक आम्हाला जे सांगण्यात आलं की तुमचं तिकीट कापलं गेले राजूदादांचं, तर त्यावेळेस आम्हाला खूप वाईट वाटलं, कारण एवढे निष्ठेने 65 वर्ष गावडेसाहेबांनी काम केले, ह्या निष्ठेचं शेवटी हे फळ नको होतं। एक महिला म्हणून नेमके महिलांचे काय प्रश्न असतात जे आपण या पंचायत समितीच्या माध्यमातून सोडू शकतो? महिलांचे अनेक प्रकारचे प्रश्न असतात, आपले घरगुती असतात, सामाजिक असतात। सर्व प्रश्न आम्ही पंचायत समितीने ज्या निवडणुका होणार आहेत ते झाल्यानंतर आम्ही नंतर नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करू साहेबांच्या माध्यमातून। आम्ही पक्षाला नाही सोडलं, पक्षाने आम्हाला सोडले। आम्ही जे 65 वर्षाचं निष्ठेने गावडेसाहेबांनी काम केले त्या कामाचं हे फळ तर नक्कीच नको होतं। तशी एक काही चमत्कार जिल्हा परिषद पंचायत समितीला होणारच आहे 100%। म्हणजे जे उमेदवार दिलेले आहेत ते काम सगळे निवडून येणार आहेत। सगळे निवडून येणार आहेत, एवढा कॉन्फिडन्स कसा? हो, आता म्हणजे आम्ही फिरतोय ना आता सध्या, अच्छा अच्छा सगळं अच्छा, म्हणजे आता प्रचारात सहभागी हो, म्हणायचं? हो, प्रचार करतोय आता सध्या। हां. तर सगळे म्हणजे भाजपचे यांची काही कामं तुम्ही पाहिलेत का? काही अडी अडचणीला येतात का तुमच्या? नाही, कुठली अडचण असली तर ते आमच्या पाठीशी कायम उभे असतात। आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांचे जे मिस्टर आहेत बाळकृष्ण तात्या, ते आम्हाला म्हणजे इथून मागे सरपंच असल्यामुळे त्यांनी आम्हाला भरपूर सपोर्ट केलेला आहे। महिला म्हणून आता महिलांना बघा जागजागी कुठं पण ऑनलाईन कामं, कुठं काय अडचणी आल्या तर आम्ही त्यांच्यापर्यंत जाऊ शकतो आणि त्यांच्या मार्फत आम्ही साहेबांपर्यंत पोहोचू शकतो। अच्छा, तुमच्या अडी अडचणीला कधी जाऊन येऊ हो, शकतो? कधी पण एवढा येऊ विश्वास आहे? हो, नक्की। काय 100% विजयाची काय खात्री वाटते? विजय तर नक्की होणारच, भले काही असो, पण राजूदादा गावडे आमच्या मागे एवढे भक्कमपणे उभे आहेत आणि त्यांची विकासाची कामे पण खूप चांगली आहेत आणि ते राजकीय नेता नसून ते एक समाजसेवक म्हणून आहेत। नमस्कार, आपल्या सर्वांचं FS न्यूजमध्ये स्वागत आहे। आज आपण जिल्हा परिषद टाकळी हाजी आणि कवठे यमाई या गटामधील टाकळी हाजी या गणामध्ये आहोत आणि आपण जांबूद या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी महिला उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या सुनीता बाळकृष्ण कड आहेत। आपण कशा पद्धतीने त्यांची प्रचार चालू आहेत आणि कशा पद्धतीने नागरिकांचा आणि मतदारांचा प्रतिसाद मिळतोय हेच त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय नाव आहे तुमचं आणि उमेदवार म्हणून तुम्ही टाकळी हाजी गणामधून उभे आहात, काय नाव आहे तुमचं? माझं नाव सुनीता बाळकृष्ण कड, जांबूद। तर मी टाकळी हाजी गणातून पंचायत समितीसाठी उभी आहे आणि जिल्हा परिषदेसाठी राजेंद्र पोपटराव गावडे हे उभे आहेत। काय अजेंडा घेऊन तुम्ही लोकांसमोर जाणार आहे? काय प्रश्न आहे लोकांचे? बापूसाहेबांनी जे 65 वर्ष विकासाची कामं केली त्या विकासाच्या कामाच्या जोरावरच आम्ही आज म्हणजे हे करणार आहोत। ही निवडणूक आहे, तर पक्ष म्हणून नाही तर माणूस म्हणून ही निवडणूक आहे। आता तसं जर पाहिलं तर तुम्ही ज्या पक्षामध्ये आहे, खूप मोठा पक्ष आहे आणि केंद्रात, राज्यात आणि स्थानिक ज्या निवडणुका झालेल्या आहेत, महानगरपालिका, नगरपालिका, याच्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीने खूप मोठी मुसंडी मारलेली आणि त्या पक्षाकडून तुम्हाला उमेदवारी मिळणं हा नक्कीच तुम्हाला काही जमेची बाजू वाटते का? हो, नक्कीच, कारण आम्ही पहिल्यांदा राष्ट्रवादी याच्यामध्ये होतो त्याचा प्रचारही आम्ही भरपूर केला, तर आम्हाला ऐनवेळी सांगण्यात आलं की तुमची तिकीट कट केले। तर त्यानंतर आम्ही जो प्रचार केला होता घराघरापर्यंत पोहोचलो होतो। कोणत्या याचा प्रचार केला सुरुवातीला तुम्ही? आम्ही प्रथमतः राष्ट्रवादीचाच प्रचार केला होता, पण नंतर अचानक आम्हाला जे सांगण्यात आलं की तुमचं तिकीट कापलं गेले राजूदादांचं, तर त्यावेळेस आम्हाला खूप वाईट वाटलं, कारण एवढे निष्ठेने 65 वर्ष गावडेसाहेबांनी काम केले, ह्या निष्ठेचं शेवटी हे फळ नको होतं। खूप वाईट वाटलं, तर त्यानंतर जो निर्णय कार्यकर्त्यांनी
साहेबांनी घेतला त्याबरोबर राहण्याचा आम्ही निष्ठेने साथ त्यांना दिली. एक महिला म्हणून नेमके महिलांचे काय प्रश्न असतात जे आपण या पंचायत समितीच्या माध्यमातून सोडू शकतो? महिलांचे अनेक प्रकारचे प्रश्न असतात. आपले घरगुती असतात, सामाजिक असतात. सर्व प्रश्न आम्ही पंचायत समितीत ज्या निवडणुका होणार आहेत ते झाल्यानंतर आम्ही नंतर नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करू साहेबांच्या माध्यमातून. साहेबांनी जी कामं केलेली आहेत, राजेंद्रदादांनी जे काम करत आहेत, त्यांचा जे 65 वर्षाचा अनुभव आहे त्या अनुभवाच्या जोरावरच आम्ही त्यांच्या बरोबरीने निष्ठेने आहोत. येणार त्याची 100% खात्री आहे. कारण आम्ही जे काम केले, आम्ही पक्षाला नाही सोडलं, पक्षाने आम्हाला सोडले. आम्ही जे 65 वर्षाचं निष्ठेने गावडे साहेबांनी काम केले त्या कामाचं हे फळ तर नक्कीच नको होतं. गावडे साहेबांनी जे काम केलेले त्या माध्यमातून तुम्हाला एक कार्यकर्ता म्हणून एक बळ मिळेल? हो, नक्कीच. कारण तीच जनतेची आणि गावडे साहेबांची जी विकासाची कामं आहेत तेच जनतेतून जी आम्हाला साथ आहे ती मतदारांची साथ आणि यांचा गावडे साहेबांचा जो काही हात आहे त्याच याच्यावर आम्ही 100% निवडणूक प्रचंड बहुमताने विजय होऊ याची आम्हाला 100% खात्री आहे. थोरात काय करतात? मी आता कॉलेजला आहे. कॉलेजला. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहेत हो. आणि 7 तारखेला मतदान आहे ना. आता प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचलेली आहे. हो. काय वाटतं बरं एकंदरीत आपल्या ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला खूप महत्त्व असतं हां. आणि त्या माध्यमातून आरोग्य असेल, शिक्षण असेल किंवा ग्रामीण भागातल्या काही समस्या आहेत त्याला प्राधान्याने सोडवलं जातं. तसे सक्षम उमेदवार या गटामधून आहेत का? टाकळे हाजी आणि कवठे यमाई एकदम योग्य उमेदवार दिलेत. दिल्यात. हो. आता हे जे कोण कोण उमेदवार आहे म्हणजे किती आहेत उमेदवार? 4 उमेदवार आहेत. 4 उमेदवार. काय वाटतं बरं याच्यामध्ये कशी टक्कर होईल? काय एकदम म्हणजे टक्कर चांगलीच होणार आहे. काय काय कोणाचं पारडं जड वाटतं बरं सध्याच्या स्थितीला? भाजपचं. हो, चांगलं आहे. भाजपला चांगलं आहे. हो. हे भाजप कशामुळं काय? कारण आता सरकार त्यांचं चालू आहे ना. अच्छा, सरकार चालू आहे त्यामुळं भाजपला फायदा होईल. हो, खूप फायदा होणार. अच्छा. विकास कामं पण त्यांची खूप आहे. खूप आहेत. हो. आता तसं पाहिलं तर केंद्रात बी भाजप आहे, राज्यात बी भाजप आहे आणि उमेदवार सुद्धा जसं महानगरपालिका नगरपालिकेला या ठिकाणी भाजपचेच निवडून आले. तर तशी एक काही चमत्कार जिल्हा परिषद पंचायत समितीला होण्याची चान्स आहे. होणारच आहे 100%. म्हणजे जे उमेदवार दिलेले आहेत हं. ते ते काम सगळे निवडून येणार आहेत. सगळे निवडून येणार आहेत. एवढा कॉन्फिडन्स कसा? हो, आता म्हणजे आम्ही फिरतोय ना आता सध्या. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे सगळं- प्रचारात सहभागी हो, म्हणायचं. हो, प्रचार करतोय आता सध्या. हां. तर सगळे म्हणजे भाजपच आहे. अच्छा. सगळे बोलतात हा. आता ह्या गावामध्ये कसा प्रतिसाद आहे? म्हणजे फुल प्रतिसाद आहे सगळ्यांचा. भाजप सगळे सगळे भाजप भाजप झाले. दादा तुझं नाव काय सांगणार? काय नाव आहे तुमचं? मी जांबूत गावमधून वंदना देशमुख बोलते. अच्छा. तर आज तुम्ही जर पाहिलं तर आज एक महिला उमेदवार आहे तुमच्या इथे. कोण आहे? सुनीताताई बाळकृष्ण कट. आता यांची काही कामं तुम्ही पाहिलेत का? काही अडीअडचणीला येतात का जाऊन? नाही, कुठली अडचण असली तर ते आमच्या पाठीशी कायम उभे असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांचे जे मिस्टर आहेत बाळकृष्ण कट तात्या, ते आम्हाला म्हणजे इथून मागं सरपंच असल्यामुळे त्यांनी आम्हाला भरपूर सपोर्ट केलेला आहे. काय नेमकं काम आहे त्यांची गावात जर पाहिलं तर? त्यांची गावात सरपंच पद पण त्यांनी चांगल्यापैकी प्रामाणिकपणे निभवलेलं आहे. आणि एक सामाजिक म्हणजे महिला, एक आमच्यासारख्या एक शेतकरी महिला आहेत त्या पण आम्ही जसं म्हणजे महिलेला सगळं पूर्णपणे सांगू शकतो ते नक्कीच मला एवढी ग्वाही आहे. त्यांना आपण जर त्यांना नंबर देऊन पुढे पाठवलं तर ते आमच्या पाठीशी कायम उभ्या राहतील. काय महिला म्हणून काय अपेक्षा व्यक्त करतात? महिला म्हणून आता महिलांना बघा जागजागी कुठं पण ऑनलाईन कामं कुठं काय अडचणी आल्या तर आम्ही त्यांच्यापर्यंत जाऊ शकतो आणि त्यांच्या मार्फत आम्ही साहेबांपर्यंत पोहोचू शकतो. अच्छा, तुमच्या अडीअडचणीला कधी जाऊन येऊ हो, शकतो? कधी पण एवढा येऊ विश्वास आहे? हो, नक्की. काय 100% विजयाची काय खात्री वाटते? विजय तर नक्की होणारच. भले काही असो पण राजूदादा गावडे आमच्या मागे एवढे भक्कमपणे उभे आहेत आणि त्यांची विकासाची कामे पण खूप चांगली आहेत. आणि ते राजकीय नेता नसून ते एक समाजसेवक म्हणून आहेत आणि त्यांना आम्ही 100% निष्ठेने जे वागतोय ते आम्ही 100% निवडून येणार. बापूसाहेब गावडेने जे काम तालुक्यामध्ये केलं आहे त्याचा ह्या उमेदवारांना फायदा होईल का? हो, नक्कीच. कारण त्यांच्या माध्यमातूनच आम्ही सगळे काही वक्ती जातो. आपल्या घरामध्ये जर साखर नसेल तर आपण एखाद्या मेन वक्त सांगतो तसं आम्ही ताईंच्या मार्फत आम्ही वक्ती जाऊ शकतो.